नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दत्तवाड या शाखेमध्ये मी सहाय्यक शिक्षक या पदावर काम करत आहे. माझे नाव डॉक्टर अविनाश बाबासाहेब पाटील. इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या नवीन अभ्यासक्रमामधील पहिल्या 2 प्रकरणांचा अभ्यास आपण ह्यापूर्वी केलेला आहे. आज आपल्याला प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद यावर प्रकाश टाकायचा आहे. या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच या 4 युरोपीय देशांच्या वसाहती भारतामध्ये कशा पद्धतीने निर्माण झाल्या, त्याचे दूरगामी परिणाम काय झाले याचा अभ्यास करायचा आहे. भारतामध्ये सर्वप्रथम पोहोचणारे युरोपीय म्हणून पोर्तुगीजांचा उल्लेख केला जातो. इसवी सनाच्या 15व्या शतकामध्ये युरोप आणि आशिया खंडाला जोडणाऱ्या भूमार्गावरील कॉन्स्टँटिनोपल नावाचे शहर तुर्क लोकांनी ताब्यात घेतल्यामुळे युरोप खंडाचा आणि आशिया खंडाचा व्यापार पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे भारताशी पुन्हा व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी नव्या जलमार्गाची गरज भासली. त्यासाठी युरोपातल्या वेगवेगळ्या देशांनी अनेक मोहिमा आखल्या. अनेक साहसी दर्यावर्दींना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यानुसार पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन याने आपल्या दरबारामध्ये असलेला वास्को द गामा याला 3 जहाजे, 150 खलाशी आणि जलप्रवासादरम्यान लागणारे साहित्य देऊन भारताकडे जाणारा नवा जलमार्ग शोधण्यासाठी पाठवले. त्यानुसार 8 जुलै 1497 या दिवशी वास्को द गामा जलप्रवासाला निघाला. वास्को द गामा याचा भारताकडे येणारा मार्ग आपण ह्या नकाशाद्वारे अभ्यासू शकतो. युरोप खंडातील हा पोर्तुगाल देश आणि ह्या पोर्तुगाल देशामधल्या लिस्बन या बंदरामधून वास्को द गामा निघाला. आफ्रिका खंडाच्या पश्चिमेकडील केप वर्दे या ठिकाणी तो आला. केप वर्दे या ठिकाणाहून दक्षिणेकडे निघून तो सेंट हेलेना बेटांच्या मार्गे आफ्रिका खंडाचे शेवटचे टोक केप ऑफ गुड होप, म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला आशेचे भूशिर म्हणतो, या ठिकाणाला वळसा घालून तो मालिंदी ह्या आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर पोहोचला. या मालिंदी बेटावर काही दिवस मुक्काम करून तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सध्याच्या केरळ राज्यामधील कालिकत या बंदरामध्ये तो पोहोचला. 22 मे 1498 या दिवशी केरळमधील कालिकत येथे पोहोचल्यानंतर तेथील राजा झामोरिन याने त्याचे स्वागत केले. कालिकत बंदरामध्ये पोहोचल्यानंतर राजा झामोरिन बरोबर वास्को द गामाने व्यापारी करार करण्यासाठी बोलणी सुरू केली. त्यावेळेला कालिकत हे एक अत्यंत भरभराटीला आलेले बंदर होते. ह्या बंदरावरून जगभरातल्या निरनिराळ्या देशांशी व्यापार चालत होता. त्यावेळेला हिंदी महासागरामध्ये अरब लोकांचे वर्चस्व निर्माण झालेले होते. या अरब लोकांनी या हिंदी महासागरावर व्यापारी वर्चस्व निर्माण केल्यामुळे त्यांना वास्को द गामा व्यापारासाठी आलेले रुचले नाही. त्या अरब लोकांनी राजा झामोरिन याचे वास्को द गामा विरुद्ध कान भरले. परंतु राजा झामोरिन त्यांचे काहीही न ऐकता वास्को द गामाबरोबर त्याने व्यापारी करार केले. त्यानुसार वास्को द गामाने भारतामध्ये मिळणारे वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ जसे दालचिनी, लवंग, मिरी, त्याचप्रमाणे जड जवाहिरे यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. हा खरेदी केलेला माल जहाजावरती भरून तो पुन्हा आपल्या पोर्तुगाल देशामधल्या लिस्बन बंदरामध्ये पोहोचला आणि हा भारतामध्ये खरेदी केलेला माल युरोपामध्ये विकून त्याने पोर्तुगाल ते भारत हा जलप्रवास जो आहे त्या जलप्रवासाला आलेल्या खर्चाच्या 60 पट त्याने नफा त्यामधून कमावला. तेथून पुढे पोर्तुगीज राजांनी
भारतामध्ये हळूहळू वसाहती उभ्या करण्याला सुरुवात केली. त्यानुसार सन 1505 केरळमधील कोची येथे फ्रान्सिस्को द अल्मेडा याची पहिला व्हाईसरॉय म्हणून पोर्तुगाल राजाने नेमणूक केली. या फ्रान्सिस्को द अल्मेडाचे छायाचित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फ्रान्सिस्को द अल्मेडा याच्या भारतामधील व्हाईसरॉय पदावर आल्यानंतर त्यांनी आपले आरमार विकसित करायला सुरुवात केली. त्यांनी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किल्ले बांधायला सुरुवात केली. वसाहतीच्या प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी सैन्य बाळगायला सुरुवात केली. हे सर्व सैन्य पोर्तुगाल देशांमधून येत होते. त्यांनी हिंदी महासागरावर अरबांचे वर्चस्व जे होते ते वर्चस्व मोडून काढत अरब आरमाराचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर पोर्तुगीज सरदार अल्फान्सो द अल्बुकर्क याने 1510 गोवा हा प्रांत ताब्यात घेतला आणि आपलं पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य अत्यंत शक्तिशाली व प्रबळ असे केले. त्या काळी मध्ययुगीन काळामध्ये पोर्तुगीजांच्या आरमाराचा फार मोठा बोलबाला होता. कारण हिंदी महासागरामध्ये जहाजे पाठवण्यासाठी पोर्तुगीजांचे परवाने त्यावेळेला घ्यावे लागत होते. या परवान्यांना कारताज असे म्हटले जात होते. पोर्तुगीजांनी भारतामध्ये हळूहळू आपल्या वसाहती वाढवण्यास सुरुवात केली. त्यांनी पश्चिम किनाऱ्यावरील दीव, दमण, चौल, गोवा, होन्नावर, गंगोली, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडंगल्लूर, कोची, कोल्लम या वेगवेगळ्या किनाऱ्यावरील प्रदेशांमध्ये आपल्या वसाहती निर्माण केल्या. त्याचप्रमाणे पूर्व किनाऱ्यावरील नागपट्टिनम, मैलापूर आणि पश्चिम बंगालमधील हुगळी या ठिकाणी वसाहती उभारल्या. भारतामध्ये पोर्तुगीजांनी आपले हे साम्राज्य उभे करत असताना त्यांनी गोवा ही राजधानी बनवली. संपूर्ण चीन केप ऑफ गुड होप पासून पूर्वेस चीनमधील मकाऊपर्यंत पोर्तुगीजांचा जो प्रदेश होता, ज्या वसाहती होत्या, त्याला पोर्तुगीज भारत, एस्तोदा द इंडिया असे म्हटले जात होते. पोर्तुगीज वसाहतींच्या अंतर्गत जे प्रशासन चालत होते त्या प्रशासनाचा अधिकारी वर्ग जो होता तो विजरई ई कपितांव जराल, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये राजप्रतिनिधी व सेनापती असे म्हणू शकतो, हा अधिकारी वर्ग होता. त्याचप्रमाणे राज्य सल्लागार मंडळाची निर्मितीसुद्धा केलेली होती. त्यामध्ये प्रामुख्याने अर्सबिशपो म्हणजे मुख्य धर्मगुरू, शान्सलर म्हणजे न्यायाधीश, वेदोर द फजेंद म्हणजे मालमत्तेवरील अधिकारी, गोव्याचा कपितांव म्हणजे कॅप्टन, तसेच काही वंशपरंपरागत उमराव यांचा समावेश या मंडळात केलेला असे. विजरई हा मंडळाचा अध्यक्ष होता. 17व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत दरवर्षी साधारणपणे 5 पोर्तुगीज व्यापारी जहाजे भारतामध्ये दरवर्षी येत होती. या पोर्तुगीज व्यापारी जहाजांची बांधणी भारतामधल्या दमण, वसई आणि गोवा येथे होत होती. त्यासाठी सागवान लाकडाचा वापर केला जात असे. अतिशय उत्तम आणि टिकाऊ अशा प्रकारचे हे सागवानी लाकूड भारतामधल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. याच लाकडाचा वापर करून या जहाजांची बांधणी केली जात असे. या पोर्तुगीजांच्या जहाजांचे छायाचित्र आपल्याला याप्रमाणे पाहायला मिळते. अशा प्रकारच्या व्यापारी जहाजांमधून मालाची खरेदी किंवा विक्री केली जात असे. सतराव्या शतकामध्ये हळूहळू भारतामध्ये इतर युरोपीय देशसुद्धा येऊ लागले. त्यामध्ये प्रामुख्याने इंग्लंड, फ्रान्स आणि हॉलंड या देशांचा समावेश होता.
तर डच आणि इंग्रज यांनी आपले नाविक आरमारी सामर्थ्य वाढवून त्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. त्या काळी भारतामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे स्वतःचे आरमार होते. तत्कालीन काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये मुघल सत्ता, त्याचप्रमाणे आदिलशाही सत्ता, कुतुबशाही सत्ता या सर्व बलाढ्य सत्तांच्याकडे कसल्याही प्रकारचे आरमार नव्हते. ते फक्त मराठी साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडेच होते. पोर्तुगीजांनी आपल्या भारतामधल्या वसाहतींमध्ये अनेक प्रकारची जाचक अशी बंधने लादली. त्यामध्ये आपल्याला पोर्तुगीजांनी इतर धर्मियांची मंदिरे बांधणी किंवा दुरुस्ती ह्याच्यावरती पूर्णपणे बंदी घातली. इथल्या स्थानिक लोकांना आपापल्या पद्धतीने धार्मिक उत्सव व लग्न समारंभ साजरे करण्यास सुद्धा त्यांनी बंदी घातली. पोर्तुगीजांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार या ठिकाणी सुरू केला. स्थानिक भाषांची गळचेपी सुरू केली. त्याचप्रमाणे धर्मांतर करणाऱ्यांना नोकऱ्या त्यांनी देऊ केल्या. गोरगरीब जनतेला त्यांनी आमिष दाखवण्यास सुरुवात केली. त्यांना नोकऱ्या किंवा आर्थिक लाभ मिळेल या हेतूने धर्मांतर करण्यास भाग पाडले. त्यामुळेच गोवा या प्रांतामध्ये आज आपल्याला प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचा जास्त प्रसार झालेला दिसून येतो. पोर्तुगीजकालीन वेगवेगळे चर्च आजही आपल्याला गोव्यामध्ये पाहावयास मिळतात. या गोव्याला पोर्तुगीजांनी मुक्त बंदराचा दर्जा दिला. त्यामुळे अनेक देशातील व्यापारी हे गोव्यामध्ये येत असत. येथून भारतामध्ये मिळणाऱ्या मालाची खरेदी करून ते आपल्या देशामध्ये त्याची विक्री करीत असत आणि त्यामधून नफा मिळवत असत. यानंतर आपल्याला ब्रिटिश वसाहती भारतामध्ये कशा पद्धतीने विकसित होत गेल्या याचा अभ्यास करायचा आहे. 31 डिसेंबर 1600 रोजी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना इंग्लंडमधील काही व्यापाऱ्यांना दिला. त्यानुसार इंग्लंडमधील व्यापारी पूर्वेकडील देशातून माल खरेदी करत व तो इंग्लंडमध्ये विकून मोठ्या प्रमाणावर नफा कमवित असत. तत्कालीन काळामध्ये शिडाच्या जहाजांचा वापर केला जात असे. हा प्रवास हवामानावर अवलंबून असे. त्यावेळेला ठराविक वेळी प्रवास करणे अत्यावश्यक बनलेले असे. डिसेंबर ते एप्रिल ह्या काळामध्ये इंग्लंडमधून निघणे आणि भारतामध्ये येऊन मालाची खरेदी करून काही महिने या ठिकाणी थांबून पुन्हा जानेवारीमध्ये इंग्लंडला परत जाण्यासाठी निघणे, अशा प्रकारच्या दीर्घकालीन प्रवासाची एक यंत्रणा त्यावेळेला निर्माण झाली होती. परंतु हे दीर्घकाळ भारतामध्ये थांबणे, माल खरेदी करून थांबणे आणि विकणे हे अडचणीचे झाल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतात वखारी स्थापन केल्या गेल्या. या वखारींना माल खरेदी, विक्री व साठवणुकीचे केंद्र असे म्हटले जात होते. त्याला इंग्रजीमध्ये फॅक्टरी आणि नोकरांना फॅक्टर्स असे म्हटले जात होते. अशा अनेक वखारी भारतामध्ये ब्रिटिशांनी स्थापन केल्या. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा एक अधिकार दिला. त्यानुसार पूर्वेकडील देशांमध्ये किल्ले बांधणे, सैन्य बाळगणे, युद्ध किंवा तह करणे याचेही अधिकार दिले. ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार प्रामुख्याने सुरत व मद्रास येथून चालत होता. मद्रास हे पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाचे केंद्र होते.
ओडिसा, बंगाल व पूर्वेकडील देशांशी व्यापार या मद्रास केंद्रावरून चालत होता. त्याचप्रमाणे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सध्याच्या गुजरात राज्यामधील सुरत या बंदरावरून व्यापार चालत होता. त्याच्या अंतर्गत राजापूर, मोखा, तांबड्या समुद्रातील मोखा तसेच पर्शियन आखातामधील बसरा या विविध ठिकाणी ब्रिटिशांनी वखारी स्थापन केलेल्या होत्या. या वखारींचा कारभार कशा पद्धतीने चालत होता हे आपणास पाहता येते. वखारींमध्ये हिशोबनीस, एक कोठार प्रमुख, एक खजिनदार, वखारदार व कारकून इत्यादींचा समावेश असे. यांच्या जोडीला धर्मगुरू, सर्जन, मदतनीस, स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर, एक तुतारीवाला यांचाही समावेश असे. अशा वखारींमध्ये काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणजेच ॲप्रेंटिस, कारकून आणि फॅक्टर असे हुद्दे होते. या सर्वांचे वास्तव्य वखारीच्या आवारातच होते. त्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध केल्या जात होत्या. भारताच्या कानाकोपऱ्यातून माल खरेदी करणे, तो वखारींमध्ये आणून त्याची साठवणूक करणे आणि योग्य वेळेला अशा वखारींमधला माल बाहेर काढून जहाजांमध्ये भरून तो इंग्लंडला पाठवणे, अशा प्रकारे या वसाहतींचा आणि वखारींचा कारभार चालत असे. ईस्ट इंडिया कंपनीने संरक्षणासाठी किल्ल्यांची उभारणी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार सर्वप्रथम अर्मगाव येथे त्यांनी किल्ला उभारला. तसेच मद्रास येथे वखार आणि किल्ला उभारला. या मद्रास किल्ल्याचे नामकरण त्यांनी फोर्ट सेंट जॉर्ज असे केले. या किल्ल्यामध्येच त्यांनी टांगसाळ सुरू केली. त्यातून सोने, चांदी, मिश्र धातू आणि तांब्याची नाणी पाडण्यास सुरुवात केली. इसवी सन 1661 इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स व पोर्तुगीज राजकन्या ब्रॅगन्झा यांचा विवाह ठरला. त्या विवाहावेळी पोर्तुगाल राजाकडून चार्ल्सला मुंबई बेट अंदण म्हणून भेट देण्यात आले. या मुंबईमध्ये 7 बेटांचा समावेश होता. त्यामध्ये मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव आणि माझगाव या 7 बेटांचा समावेश होता. 1665 मुंबई बेटाचा कारभार ब्रिटिशांना न परवडल्यामुळे इंग्लंडचा राजा चार्ल्स याच्याकडून मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने देण्यात आले. ईस्ट इंडिया कंपनीकडून इसवी सन 1669 साली सर जॉन ऑक्झिडेन याला मुंबई बेटाचा गव्हर्नर व कमांडर इन चीफ म्हणून नियुक्त केले. या मुंबई बेटांवर टांगसाळ सुरू करण्यात आली. त्यामधून चांदी, तांबे, जस्त या धातूंची नाणी पाडण्यास सुरुवात झाली. ईस्ट इंडिया कंपनीकडून मुंबईच्या विकासासाठी व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामधून मुंबईमध्ये व्यापार सुरू करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने चालना दिल्यामुळे अल्पावधीतच मुंबई या बेटाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले. मुंबई हे एक अतिशय सुरक्षित अशा प्रकारचे बंदर नैसर्गिकरित्या असल्यामुळे या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या पेढ्या त्या ठिकाणी वसवल्या आणि मुंबई बेटाच्या भरभराटीला त्या काळात सुरुवात झाली. मुंबई या महत्त्वाच्या स्थळाच्या संरक्षणासाठी कंपनीकडे 5-6 लहान जहाजे आणि 300 सशस्त्र सैनिक हे नेहमी तैनात केलेले असायचे. या फोटोमध्ये आपल्याला इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीची इमारत पाहायला मिळते. या कंपनीची ही इमारत पाहून आपण ईस्ट इंडिया कंपनीचे बोधचिन्ह म्हणजे लोगो पाहू शकतो. EICO असे दिसते, ईस्ट इंडिया कंपनी अशा प्रकारचे हे बोधचिन्ह दिसून येते. त्याचप्रमाणे शिडाचे जहाज, तत्कालीन काळामध्ये शिडाच्या जहाजांचा वापर जलमार्गासाठी केला जात होता. त्याचे हे छायाचित्र दिसते. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने फोर्ट सेंट जॉर्ज हा चेन्नई
किंवा मद्रास या ठिकाणी जो उभा केला त्याचे छायाचित्र पाहू शकतो. आणि त्याचप्रमाणे इंग्रजांची सुरत या ठिकाणची वखार आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे आज आपल्याला युरोपीय देशांच्या भारतामधील वसाहती यामध्ये पोर्तुगीज आणि इंग्रज या दोन देशांच्या वसाहतींची निर्मिती भारतामध्ये कशा प्रकारे झाली याचा आढावा घेता येतो. यापुढील व्हिडिओमध्ये आपण डच आणि फ्रेंच वसाहती भारतामध्ये कशा प्रकारे निर्माण झाल्या याचा आढावा घेऊ आपण. धन्यवाद.